त्याचं कारण वेगळं आहे. कारण मध्यंतरी आपण पाहतो की अनेक ठिकाणी दूध भेसळ असेल, हॉटेलमध्ये किचन खराब असेल किंवा अन्य याच्यामध्ये भेसळ तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. परंतु 25 मे रोजी महाराष्ट्रामध्ये एपीचे आयुक्त म्हणून तुकारामजी मुंडे साहेब यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि ती नियुक्ती झाल्यामुळे नेमकं झालं काय, 5 दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या नावाचा दरारा त्या ठिकाणी निर्माण केला आणि म्हणून ते भेसळखोर होते ते देखील सायला वायला सुटले धावायला लागले. आणि म्हणून दुधाळ असेल, आंबेगाव असेल, खास करून या भागामध्ये बरेचसे भेसळखोर त्या ठिकाणी सापडले. त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यांच्यावरती कारवाई देखील केली. A1 आणि A2 दूध म्हणजे A1 म्हणजे शुद्ध गाईचं आणि A2 म्हणजे आपल्याकडे ज्या लाल गाय असतात त्यांचं दूध. खास करून परिसरातील ही जी व्यापारी मंडळी आहेत, मोठे मोठे दूध व्यवसायिक आहेत, ते हॉस्टेलचं किंवा जर्सी गाईचं दूध पॅक करून तेच त्या ठिकाणी A2 दूध म्हणून मुंबई किंवा पुणे या ठिकाणी विकत असायचे आणि म्हणून हा किती काळा बाजार त्या ठिकाणी चालला होता. परंतु या सगळ्याचा भांडाफोड, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा जुन्नर आंबेगाव मधील कुठल्याही पत्रकारांनी केला नाही. परंतु एकमेव पत्रकार त्या ठिकाणी त्या सर्वांना जाऊन भेटले ते म्हणजे शिवाई न्यूज चॅनलचे पत्रकार संदीपजी उतरडे. आणि म्हणून या चांगल्या कामाबद्दल आपण त्यांच्यासाठी एकदा जोरदार सर्वांनी त्या ठिकाणी वाजवायचे आहे. कारण का आपण जे काम करतो ते खऱ्या अर्थानं मनापासून असायला हवं. आपण जे करतो ते सर्वोत्कृष्ट असायला हवं आणि म्हणून तेच या ठिकाणी संदीपजी उतरडे साहेब यांच्या माध्यमातून ते काम होते. देवस्थानच्या मासिक मीटिंगमध्ये ठराव झाला की उतरडे साहेबांना आपण देवस्थानच्या वतीने ठिकाणी पुरस्कार देऊया. आम्ही त्यांची भेट घेतली परंतु त्यांनी कुठलाही सत्कार पुरस्कार देण्यासाठी स्पष्ट नकार दिला आणि म्हणून आता जाता जाता म्हणलं असं नाही साहेब, तुम्ही आलं पाहिजे म्हणून त्यांना या ठिकाणी अगदी विनंती करून आपण या ठिकाणी आणलेला आहे. आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी देवस्थानच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 देवस्थानच्या वतीने त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. सर्व उपस्थितांच्या वतीने देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांचं सन्मान होते. आपण जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि त्यांच्या या कार्याला आपण सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत की आपण त्यांना ग्वाही देऊया तुमच्या सुखामध्ये दुःखामध्ये. कारण आपण पाहतो की समाजामध्ये अनेक या भेसळीच्या प्रकारांमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलं, अनेक आजारांचं प्रमाण वाढलं. परंतु आपल्या या पाठपुराव्यामुळे त्यावर कुठेतरी नियंत्रण आलं, कंट्रोल आलं. असंच कार्य आपल्या हातून घडो अशी आपण सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभावं अशी सावता महाराजांची प्रार्थना.